नाशिकमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत घारपुरे घाट परिसरात तब्बल 17 कोटी रुपये खर्च करत गोदा पार्क साकारले। या गोदा पार्कचं गेल्या वर्षी 26 जानेवारीला तत्कालीन पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते लोकार्पण झालं। मात्र स्मार्ट सिटी आणि पालिकेच्या हस्तांतरणाच्या मुद्द्यावरून हा प्रकल्प कुलूपबंदच असतो। नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाली आहे। केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क हटवल्यानंतर कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे। कांद्याला प्रति क्विंटल 800 ते 1000 रुपये पर्यंत भाव मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे। नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे 19 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला। यामध्ये सर्वाधिक 12 हेक्टर क्षेत्रावरील कांद्याच्या पिकाला फटका बसलाय। त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। नाशिकमध्ये 2 तरुण धरणामध्ये बुडाले। जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये घटना घडल्या। इगतपुरीच्या दारणा धरणामध्ये मच्छीमारीसाठी गेलेला एक तरुण बुडाला। अजूनही त्याचा शोध लागलेला नाहीये। तर दुसरी घटना चांदवडमध्ये घडली। खडक ओझरच्या केंद्राई धरणामध्ये आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला। नाशिक जिल्ह्यात बिबट्याची दहशत कायम आहे। गेल्या वर्षभरामध्ये 22 नागरिक आणि 2000 पाळीव प्राण्यांचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला। यामध्ये सर्वाधिक 16 नागरिकांचा मृत्यू हा नाशिक पश्चिम क्षेत्रात झालाय। उसामध्ये बिबट्या मोठ्या प्रमाणामध्ये वास्तव्याला असल्याचं समोर आलंय। निफाडच्या नैताळे गावातल्या ऐतिहासिक बारव थेट पोस्टाच्या तिकिटावर झळकली आहे। जागतिक वारसा दिनाचा औचित्य साधून महाराष्ट्रातील 2 ऐतिहासिक जलसाठ्यांच्या वारसास्थळांचा पोस्टाच्या पाकिटावर स्टॅम्प स्वरूपात गौरव करण्यात आलाय। यामध्ये निफाड तालुक्यातल्या नैताळे गावातील नंदा प्रकारच्या बारवचा समावेश करण्यात आला आहे।